पवित्र श्रावण मासातील चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथं भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेची महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले आहे। बम बम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे। मंदिर गाभाराही आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला आहे। आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये आज भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे। सर्वत्र बम बम भोलेचा जयघोष सुरू आहे आणि आजचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पवित्र श्रावण मासातील चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून पहाटेची महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले आहे। आज श्रावणी सोमवार निमित्त मंदिर गाभार आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलेला। आपण या ठिकाणी जर पाहिले तर प्रामुख्याने झेंडू असेल, जरबेर असेल, गुलाब असेल यांसारखी विविध रंगी फुले या सजावटीमध्ये वापरण्यात आलेली आहे। पहाटेपासूनच भाविक भक्तांची रीघ ज्योतिर्लिंग भीमाशंकर परिसरात पाहायला मिळते। या परिसरातील निसर्ग वैभव सुद्धा बहरलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे, दाट धुके दाटून येत आहे आणि हिरवागार निसर्ग बहरलेला आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे खरं तर या ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये येत आहे। बम बम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पुजारी आहेत। काका, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची रीघ पाहायला मिळत आहे, काय वेगळेपण आहे ज्योतिर्लिंगाचे? हर हर महादेव। भीमाशंकर हे भारत ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे। या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचा वास आहे, त्यामुळे इथे येणारा भक्त हा मंदिराला शंकराच्या पिंडीला स्पर्श करू शकतो। अर्धांगी पार्वती असलेल्या स्त्री सुद्धा स्पर्श करू शकते आणि पुरुष सुद्धा स्पर्श। अर्धांगी नारीचं या ठिकाणी हे स्थान आहे। या बाजूला शंकर आहे, या बाजूला पार्वती, अर्धनारी नटेश्वर म्हणतात। म्हणून या ठिकाणी मंदिरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही येऊन पिंडीला हात लावू शकतात। या इथं त्यात आज श्रावण सोमवार आहे, चौथा सोमवार आहे, त्यामुळे या शंकरामध्ये भीमाशंकरामध्ये ज्योतिर्लिंगाचं अनन्य महत्व, अनन्य साधारण महत्व आहे। नक्कीच कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र्य दिन आणि वीकेंड आणि त्यानंतर आलेला चौथा श्रावणी सोमवार, त्यामुळे ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरी खरं भाविक भक्तांनी फुलून गेली असून अर्धनारी नर नटेश्वरच्या या ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।